परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल दिल्लीमध्ये AI समिट होत असताना यूथ काँग्रेसच्या वतीने अतिशय चुकीचं कृत्य करण्यात आलंय। खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान खाली घातली गेली पाहिजे यासाठी काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आहे। एका बाजूला राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात, दुसऱ्या बाजूला यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते दिल्लीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय AI समिट मध्ये जिथे आंतरराष्ट्रीय पाहुणे आलेले असताना जाणीवपूर्वक आंदोलन करून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करताय। काँग्रेससाठी ही AI समिट म्हणजे अँटी इंडियाची भूमिका काँग्रेसने सातत्याने घेतलेली आहे आणि AI म्हणजेच त्यांच्यासाठी अँटी इंडिया मूवमेंट असं वाटायला लागलंय। काँग्रेस सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन अँटी इंडिया भूमिका घेते। आता भारतासारख्या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात AI समिट आलेले असताना देखील अँटी इंडिया भूमिका घेऊन आपल्या देशाचं मान ही खाली झुकली जाईल अशा पद्धतीचं वर्तन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल केलं। याआधी देखील आपण बघितलं की राहुल गांधी परदेशामधून जाऊन भारताची बदनामी करत होते। जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालं तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते पुरावे मागत होते। जेव्हा एअर स्ट्राईक झालं तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते पुरावे मागत होते। जेव्हा पहलगाम मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केला तेव्हा राहुल गांधी पुरावे मागत होते। पाकिस्तानची बाजू घेण्याचा प्रयत्न याआधी काँग्रेसने सातत्याने केला आणि आता भारताची मान अभिमानाने उंचावण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात होत असताना जाणीवपूर्वक भारताची बदनामी झाली पाहिजे याचा प्रयत्न काँग्रेसकडनं होतय आणि यूथ काँग्रेसचं कालचं दिल्लीतलं आंदोलन त्याच षडयंत्राचा एक भाग होता। राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून यूथ काँग्रेसनं AI समिट मध्ये आंदोलन केलं आणि भारताची मान खाली झुकली पाहिजे यासाठी काँग्रेसकडनं प्रयत्न केले। काँग्रेसच्या या आंदोलनाचा आम्ही निषेध करतो कारण काँग्रेस ही सेमलेस सारखी वागलेली आहे। अशा पद्धतीनं आंदोलन करणं तेही आंतरराष्ट्रीय पाहुणे भारतात आलेले असताना हे अतिशय चुकीचं आहे। राहुल गांधी यांनी सातत्यानं देशविरोधी भूमिका घेतली होती आणि तोच देशविरोधी अजेंडा काल AI समिट मध्ये देखील बघायला मिळाला। आज राहुल गांधी भिवंडीच्या कोर्टामध्ये आले होते। या भिवंडीच्या कोर्टामध्ये जाताना सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले। सातत्यानं देशाची बदनामी करणं, सातत्यानं देशाची मान खाली घालायला भाग पाडणं हे राहुल गांधी यांचं कृत्य निषेधार्ह आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईमध्ये तेजविंदर तिवाणा आणि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं। आज देखील ठाण्यामध्ये राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले। राहुल गांधी आणि काँग्रेसला एकच सांगायचंय, तुम्ही देशविरोधी भूमिका घ्याल तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला सोडणार नाही, जशास तसं उत्तर देऊ। आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं आणि भारताची बदनामी करायची हाच प्रयत्न सातत्यानं राहुल गांधींचा राहिलेला आहे आणि त्याच षडयंत्राचा भाग म्हणून राहुल गांधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीनं वागत होते। आता निवडणूक संपली, जनतेनं त्यांना नाकारलं, जनतेनं देशभरात मिळून त्यांना 100च्या आत जागा दिल्या। त्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ आहेत आणि देश अस्वस्थ करण्याचा प्रयत्न याआधी देखील राहुल गांधी असं म्हणाले होते की जेनझी नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये आणू इच्छिते। भारतासारख्या देशामध्ये अस्वस्थता पसरली पाहिजे, भारतासारख्या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी सातत्याने प्रयत्न करतायत। परंतु हा देश जेनझीचा देश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत ही पूर्ण जेनझी आहे। राहुल गांधी आणि काँग्रेसने कितीही अस्वस्थता, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही। देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत ठामपणे उभा आहे। RSS याला जबाबदार आहे
असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि ती सगळी कोर्टाची प्रक्रिया जी आहे ती गेली अनेक वर्ष सुरू आहे. आज सुद्धा राहुल गांधी कोर्टात हजर झाले. नवा जामीनदार जो आहे तो दिला. याकडे कसं वाटतं? सातत्यानं खोटं बोलणं हा राहुल गांधींचा धंदा झालाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महात्मा गांधी यांची हत्या याचा काहीही संबंध नाही, याबद्दल सुप्रीम कोर्टानं देखील स्पष्टता दिली. तत्कालीन केंद्र सरकार, ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं, त्यांनी देखील स्पष्टता दिलेली आहे. असं असताना जाणीवपूर्वक खोटं बोलायचं हा अजेंडा राहुल गांधींचा झालेला आहे. त्यामुळं राहुल गांधींच्या विरोधामध्ये भिवंडी कोर्टामध्ये एक प्रकरण सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत. कारण सातत्यानं खोटं बोलणं, खोटे आरोप करणं, देशाची बदनामी करणं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करणं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणं हे राहुल गांधी यांचा धंदा झालाय. आणि अशा पद्धतीचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना जामिनावर सोडावं लागलं. आता मला वाटतं हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा जामीन घेतलाय. राहुल गांधी बेलवर बाहेर आहेत. सोनिया गांधी देखील नॅशनल हेराल्ड केस प्रकरणामध्ये बेलवर बाहेर आहेत. हे दोघही बेलवर बाहेर आहेत. खरं तर यांची जागा जेलमध्ये आहे, पण कोर्टाच्या मेहरबानीमुळं हे बेलवर बाहेर आहेत. बेलवर बाहेर असलेली लोक देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत, हे जनतेनं ओळखलंय. त्यामुळं राहुल गांधीला जनतेनं नाकारलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करण्याचा प्रयत्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेसनं सातत्यानं केलाय. आज ते बेलवर आहेत. येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना निश्चितपणे जेलमध्ये जावं लागेल. बेलवर बाहेर असलेले अजून एक नेते संजय राऊत ते आज मालेगाव कोर्टामध्ये हजर झाले. खरं तर अबू हिरे यांनी जे प्रकरण आणलं होतं त्या संदर्भात ते आज मालेगावच्या कोर्टामध्ये हजर झाले. संजय राऊत आज कोर्टामध्ये जाऊन नाक घासून माफी मागणार आहेत. सातत्यानं खोटे आरोप करायचे हा संजय राऊतांचा धंदा आहे आणि अशाच पद्धतीचे खोटे आरोप मालेगावमध्ये दादा भुसे यांच्यावर त्यांनी केले होते आणि आज कोर्टामध्ये जाऊन ते या प्रकरणामध्ये खेद व्यक्त करणार आहेत, माफी व्यक्त करणार आहेत. संजय राऊत, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रोज अशाच पद्धतीनं माफी मागावी लागणार आहे. तुम्ही रोज सकाळी उठून खोटं बोलताय, खोटी कॅसेट वाजवता, खोटी टेप लावता. या प्रकरणामध्ये तुम्हाला जसा खेद व्यक्त करावा लागला, कुठलेही पुरावे नाहीत असं सांगावं लागलं, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये संजय राऊतजी तुम्हाला रोज उठून माफी मागावी लागणार आहे. रोज उठून नाक घासावं लागणार आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडनं रोज सकाळी उठून होतो. सातत्यानं जनतेची दिशाभूल करायचंय, सातत्यानं खोटं बोलायचं हा संजय राऊत यांचा धंदा आणि अजेंडा दोन्ही आहे. त्यामुळे मालेगाव कोर्टामध्ये जाऊन संजय राऊत यांना माफी मागावी लागते. संजय राऊत, तुम्ही मालेगावमध्ये गेलाच आहात तर आणखी एक काम करा. मालेगावमध्ये टिपू सुलतानचा उदो उदो करणारे खूप आहेत. जरा टिपू सुलतानचा उदो उदो करू नका, हे मालेगावमध्ये जाऊन काही लोकांना सांगा. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होईल. खलनायक असलेल्या टिपू सुलतानचा जय जयकार होणार नाहीत. तुम्ही मालेगावमध्ये गेलाच तर तिथल्या उपमहापौर आणि बाकी पक्षांना जाऊन सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करा आणि टिपू सुलतानचा धिक्कार करा. तुमच्यात हिंमत आहे का ते संजय राऊतांनी मालेगाव दाखवलं पाहिजे. राज्यसभा निवडणुकीवरून ठाकरे गटामध्ये दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येते. संजय राऊत सातत्यानं म्हणतात की पवार साहेब राज्यसभेवर जावेत अशी इच्छा आहे. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे म्हणतात जी जागा आहे त्यावर गावा हा शिवसेनेचाच असणार आहे. यावरती कुठेतरी संजय राऊत म्हणतात की पक्षाचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. कुठेतरी संजय राऊत हे उभाटा गटाचे प्रवक्ते नाहीत, तर शरदचंद्र पवार साहेब यांचे प्रवक्ते आहेत. हे वेळोवेळी सिद्ध झाले. खरं तर पवार साहेबांनी कुठेही सांगितलं नव्हतं की जाहीरपणे मी राज्यसभेला इच्छुक आहे, परंतु संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगतायत की राज्यसभेवर शरद पवार साहेब यांनीच गेलं पाहिजे, ते देखील महाविकास आघाडीच्या कोट्यातून. संजय राऊत, तुम्हाला उभाटा गटाला खासदारकी मिळू नये असं वाटतंय,
त्यामुळं तुम्ही शरद पवार साहेबांचं नाव पुढे करतायत. आदित्य ठाकरे सातत्यानं सांगतायत की या वेळेला रोटेशन पद्धतीनुसार राज्यसभेची दावेदारी ही उभाटा गटाकडे येते. तरी देखील मीठ उभाटा गटाचं खायचं आणि चाकरी शरद पवारांची करायची हा संजय राऊतांचा जुना धंदा असल्यामुळे त्यांनी पूस लावली की शरद पवार साहेबच राज्यसभेला गेले पाहिजे आणि राज्यसभेला महाविकास आघाडीच्या कोट्यातून शरद पवार साहेबांना संधी मिळाली पाहिजे. याचा अर्थ संजय राऊत आदित्य ठाकरेंचा पत्ता कापतायत. याचा अर्थ संजय राऊत प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता काढतायत आणि याचा अर्थ संजय राऊत यांची जेव्हा टर्म संपेल तेव्हा राज्यसभेचा क्लेम आपल्याला मिळावा यासाठी संजय राऊत यांचा हा धूर्तपणा आहे. परंतु सुदैवानं हा धूर्तपणा आदित्य ठाकरे यांनी ओळखलाय, हा धूर्तपणा प्रियंका चतुर्वेदी यांनी ओळखलाय. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटामध्ये एका बाजूला आदित्य ठाकरेंचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रतिपक्ष प्रमुख असलेल्या संजय राऊत यांचा गट आहे. आता हे बघणं इंटरेस्टिंग आहे की येणाऱ्या काळामध्ये आदित्य ठाकरेंचा गट विजयी होतो का प्रतिपक्ष प्रमुख असलेल्या संजय राऊतांचा गट विजयी होऊन शरद पवार साहेब राज्यसभेला जातात हे बघावं लागेल. कुठेतरी या त्यांच्या विधानावरून बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनंतर ते असं म्हणतात की शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली की फक्त त्यावर साधी टिप्पणी केली होती, परंतु जो निर्णय असेल तो पक्षाला घ्यावा लागेल. राऊत बॅकफूटवर गेले असं वाटतं. नाही, राऊत पक्षाला सांगतील की तुम्ही शरद पवार साहेबांना पाठिंबा द्या. उद्धवजी ठाकरे यांचं उभाटा गटामध्ये काहीही चालणार नाही हे संजय राऊत दाखवून देतील आणि संजय राऊत उद्धवजींना सांगतील की आपण शरद पवार साहेबांनाच राज्यसभेत पाठवून दिलं पाहिजे. संजय राऊत आदित्य ठाकरेंना सांगतील की आपण शरद पवार साहेबांनाच पाठवून दिलं पाहिजे. संजय राऊतांनी सांगितलं पक्ष जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु संजय राऊत स्वतःच प्रतिपक्ष प्रमुख असल्यामुळं ते शरद पवार साहेबांनाच राज्यसभेत पाठवा असा निर्णय पक्षाच्या माध्यमातून करून घेतील. आणि मी तुम्हाला खात्रीनं लिहून देतो आदित्य ठाकरे यांच्या उभाटा गटाचा उमेदवार राज्यसभेत निवडणूक लढणार नाही, निवडून जाणार नाही. तर संजय राऊत यांना अपेक्षित असलेले शरद पवार साहेबच उभाटा गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. इथं देखील संजय राऊत हे उद्धवजी ठाकरे यांना देखील पिछाडीवर पाडतील, आदित्य ठाकरे यांना देखील मागे पाडतील आणि आपल्या मनात जे शरद पवारांचं नाव आहे तेच नाव राज्यसभेचे उमेदवार म्हणून पाठवण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून होईल. हा धूर्तपणा करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडनं निश्चित होईल. आदित्य ठाकरे म्हणतात की आपल्या पक्षाचा क्लेम जो आहे तो आता महाविकास आघाडीमध्ये आहे. जर हा क्लेम दिला गेला तर पुढच्या काळात संजय राऊतांची सुद्धा टर्म जी आहे ती संपणार आहे. मग त्यांना पर्याय काय असेल? नाही, आदित्य ठाकरे यांचं पक्षामध्ये किती चालतं, उद्धवजी ठाकरे यांचं उभाटा गटामध्ये किती चालतं हे राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात येईल. उभाटा गटामध्ये जरी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असले तरीही संजय राऊत यांचीच भूमिका महत्वाची असणार आहे. संजय राऊत स्वतः प्रतिपक्ष प्रमुख असल्यामुळं संजय राऊतांनी सुरुवातीपासून शरद पवार साहेबांचं नाव सांगितलं. त्यामुळं शेवटी उद्धवजी ठाकरे यांना संजय राऊत यांचंच ऐकावं लागणार आहे. आदित्य ठाकरेंना शरद पवार साहेबांचं आणि संजय राऊत यांचंच ऐकावं लागणार आहे. त्यामुळं या पक्षामध्ये संजय राऊत हेच पक्षाचे सर्वेसर्व आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. आदित्य ठाकरे यांना आपल्या अजेंडा बाजूला ठेवावा लागेल. आदित्य ठाकरे यांना राज्यसभेचं आपल्या पसंतीचं जे नाव आहे ते देखील बाजूला ठेवावं लागणार आहे आणि शरद पवार साहेब हे संजय राऊत यांच्या पसंतीचं नाव आहे ते पुढे करावं लागेल. नाही, पुढचा जेव्हा क्लेम येईल तेव्हा संजय राऊत स्वतः काँग्रेसमध्ये जातील. ज्या वेळेला पुढचा क्लेम येईल तेव्हा संजय राऊत स्वतः काँग्रेसमध्ये जातील आणि काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार असतील. कारण ज्या पद्धतीनं मीठ उद्धवजी ठाकरेंचं खायचं, चाकरी शरद पवारांची करायची आणि लाचारी काँग्रेसची करायची हा संजय राऊत यांचा धंदा त्याच्यासाठी सुरू आहे. राज्यसभेला उभाटा गटाकडनं आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची पूर्ण कल्पना संजय राऊत यांना आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा संजय राऊत यांची टर्म संपेल तेव्हा संजय राऊत हे काँग्रेसकडनं
राज्यसभेचे उमेदवार असतील हे लिहून घ्या. त्यासाठीच शरद पवारांची चाकरी आणि राहुल गांधींची काँग्रेसची लाचारी करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. अंबादास दानवे यांची सुरक्षा ज्या काही काढलेली आहे त्यावरनं सुद्धा टीका होते. संजय राऊतांनी असं म्हटलं की भाजप आणि संघाच्या लोकांना धोका आहे. खरं तर अंबादास दानवे यांना व्यक्ती म्हणून सुरक्षा नव्हती, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादासजी दानवे यांना राज्य सरकारनं सुरक्षा दिली होती. आपल्याला कल्पना आहे की 2-3 महिन्यापूर्वीच अंबादासजी दानवे यांची विधान परिषदेची टर्म संपलेली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते पद देखील त्यांच्याकडे आता शिल्लक राहिलेलं नाही. घटनात्मक पदासाठीची ती सुरक्षा होती, घटनात्मक पदासाठीची ती व्यवस्था होती. त्यामुळं ती टर्म संपल्यामुळे अंबादास दानवे यांची सुरक्षा आपोआप गेली असती. खरं तर अंबादास दानवे यांनी मोठं मन दाखवून ती सुरक्षा नाकारायला पाहिजे होती, कारण तुम्हाला विरोधी पक्ष नेते म्हणून ती सुरक्षा होती. आता अंबादास दानवे ना आमदार आहेत, ना विरोधी पक्ष नेते आहेत, ना कुठले प्रमुख नेते आहेत. असं असताना त्यांना सुरक्षा का द्यायची? या उपर अंबादास दानवे यांच्या काही जीवाला धोका असेल तर त्यांनी राज्य सरकारकडे तशी तक्रार द्यावी, राज्य सरकारकडे तसा विनंती अर्ज करावा. राज्य सरकार त्यांना सुरक्षा देण्यासाठी योग्य तो निर्णय घेईल. परंतु आतापर्यंत तरी अंबादासजी दानवे यांच्या जीवाला काही धोका असल्याचं स्वतः अंबादास दानवे यांनी सांगितलं नाही, किंवा तसं पत्र त्यांनी गृह मंत्रालयाकडे किंवा पोलिसांकडे दिलेलं नाही. त्यांना काही धोका असेल तर त्या संदर्भातलं पत्र त्यांनी गृह मंत्रालयाकडे द्यावं. त्याबद्दल राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. पण विरोधी पक्ष नेते म्हणून जी तुमची सुरक्षा आहे ती तुम्हाला मिळणार नाही, कारण तुमचं पद गेलंय आणि जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे. चंद्रपूरमधल्या ऐतिहासिक गोंधळानंतर काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. यामध्ये वडेट्टीवारांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितली आणि जो काही गोंधळ झाला त्याबद्दल क्षमा मागितल्याचं सांगितलं. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभाताई धानोरकर यांची गटबाजी आपण चंद्रपूर महापालिकेमध्ये चव्हाट्यावर बघितली. विजय वडेट्टीवारांना असं वाटतंय की आपणच महाराष्ट्रातले सर्व आहोत. काँग्रेस पक्ष हा विजय वडेट्टीवार प्रायव्हेट लिमिटेड आहे असं वडेट्टीवारांना सातत्यानं वाटतं. त्यामुळे काँग्रेसची महाराष्ट्रातली मालकी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे नाही तर आपल्याकडेच आहे असा आविर्भाव विजय वडेट्टीवार सातत्यानं दाखवत असतात. त्यामधूनच चंद्रपुरामध्ये मी सांगेल तीच पूर्व दिशा, मी सांगेल तोच महापौर, मी सांगेल त्याला स्थायी समिती, मी सांगेल तोच सभागृह नेता, ही विजय वडेट्टीवार यांची आडमोठी भूमिका होती. त्याचमुळं चंद्रपुरामध्ये 2 गट पडले. विजय वडेट्टीवार यांनी या आडमुठेपणाबद्दल दिल्ली दरबारी नाक घासून माफी मागितली असेल तर त्याची मला कल्पना नाही. परंतु विजय वडेट्टीवार, तुम्ही महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे सर्वेसर्वा नाहीत. महाराष्ट्रात काँग्रेसची जी दुर्दशा झाली, महाराष्ट्रात जी काँग्रेसची वाईट अवस्था झाली, त्याला तुम्ही जबाबदार आहात. जनतेनं तुमचं नेतृत्व नाकारलंय. जनतेनं हर्षवर्धन सपकाळ यांचं देखील नेतृत्व नाकारलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जनतेची माफी मागायला हवी. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत रोहित पवार वारंवार पत्रकार परिषद घेत आहेत. आज सुद्धा दिल्लीमध्ये त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता न्याय जो आहे तो पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री आम्हाला देऊ शकतो. रोहित पवारजी यांनी संजय राऊत यांना गुरु करून घेतलंय आणि संजय राऊत यांचं शिष्य होण्याचं काम त्यांनी केलंय. रोज उठायचं आणि तेच प्रश्न उपस्थित करायचे. मी पहिल्या दिवसापासून बघतोय, अजितदादा पवार यांचा अपघात झाला तेव्हापासनं रोहित पवार रोज उठून तेच प्रश्न विचारत आहेत. या संपूर्ण अपघाताची केंद्र सरकारकडनं चौकशी सुरू आहे, राज्य सरकारकडनं चौकशी सुरू आहे. ही सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यायला हवी. या संदर्भात काही पुरावे असतील तर निश्चितपणे ते पुरावे ऑथॉरिटीकडे देण्याचा अधिकार रोहित पवारांना आहे. परंतु ते पुरावे तुम्ही ऑथॉरिटीकडे देणार नाही. रोहित पवार फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी रोज पत्रकार परिषद घेत आहेत का, हा माझा सवाल आहे. ज्या पद्धतीने एक सकाळी नवीन भोंगा संजय राऊतांचा 5-6 वर्षापासून सुरू झाला होता, आता हा नवा भोंगा रोहित पवार यांच्या रूपानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुरू होऊ पाहतो का, हे देखील बघायला पाहिजे.
माझी रोहित पवारांना विनंती आहे की स्वतः माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की अजितदादा यांचा अपघात होता, त्याच्यामुळे वेगळ्या संशयाने याच्याकडे बघू नये. एकदा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांना भेटून विचारा की नेमका अपघात होता का घातपात होता. पवार साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं असताना देखील रोहित पवार जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी रोज उठून फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे चौकशी अंती मिळतील. घाई गडबड करू नका. या चौकशीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. परंतु रोज उठून भोंगा वाजवणं हे चुकीचं आहे. भोंगा वाजवल्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, त्याच्या पलीकडे यातून काहीही साध्य होणार नाही. हे रोहित पवारांनी लक्षात घ्यावं. त्यांनी असं म्हटलं की जी कंपनी विमान कंपनी आहे त्याच्यासोबत आणि बऱ्याच नेत्यांचे लागेबांधे आहेत आणि त्यावरती त्या कंपनीवरती कारवाई का केली जात नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री जे नायडू आहेत त्यांचा राजीनामा सुद्धा घेण्यात यावा अशी मागणी. नाही, रोहित पवारांकडे या संदर्भात पुरावे असतील तर ते पुरावे योग्य ऑथॉरिटीकडे दिले पाहिजे, यंत्रणांकडे दिले पाहिजे. नुसतंच पत्रकार परिषद घेऊन आरोप करणं याला काही अर्थ नसतं. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर द्या. आता ही चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर यात कोण कोण दोषी आहे हे लक्षात येईल. विनाकारण उठसूट आरोप करायचे हा धंदा रोहित पवारांनी सोडून दिला पाहिजे. राहिला प्रश्न राजीनाम्याचा, तर राजीनामा मागण्यासाठी काहीतरी तुमच्याकडे एक पुरावा असला पाहिजे की यामध्ये अशा पद्धतीचे व्यवहार आहेत, असं काहीतरी झालंय. काहीही पुरावे द्यायचे नाही आणि फक्त राजीनामा द्यायचा. हा धंदा रोहित पवारांनी बंद करावा. खूप खूप धन्यवाद.